युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी थांबली आहे. सीजफायर लागू झालंय. काल जळगावच्या बाजारात सोन्यात मोठी भाववाढ झाली होती. आज कुठेतरी सोन्यामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. या घसरणीची नेमकी कारणं काय आहेत? अ, खरं कारण जर बघितलं तर जागतिक तणावामुळे सोन्याचे दर हे उच्च स्तरावर होते. परंतु डॉलरची झालेली मजबूती आणि गुंतवणूकदारांनी केलेलं प्रॉफिट बुकिंग त्यामुळे थोडे सोन्याच्या दरांमध्ये घट बघायला मिळत आहे. सर, आज जळगावच्या बाजारामध्ये सोने चांदीमध्ये किती घसरण झालेली बघायची मिळते? एक 1300 रुपये सोन्याचे दर कमी झालेले आहेत आणि 7000 रुपयांनी चांदीचे दर कमी झालेले आहेत. सर, सध्या ग्राहके नेमकी कशी आहे काय सांगाल? अक्षय तृतीया सणाला प्रत्येक जण थोडं तरी सोनं घ्यावं आणि त्या गुंतवणुकीमध्ये अक्षय व्हावं त्या उद्देशाने ग्राहकांचा कल हा सोन्याकडे आहे. थोडं थोडं करून ग्राहक घेतच आहेत. ज्याला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करून ते त्यांच्या पद्धतीने सोने चांदीकडे खरेदी करतच आहेत. जीएसटी सह सोने चांदीचे भाव काय आहेत? 1,55,000 रुपये वीज जीएसटी सोन्याचा दर आहे आणि 2,56,000 रुपये वीज जीएसटी चांदीचा दर आहे. सर, जी अमेरिका इराण जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये चढ उतार होताना बघायला मिळत होते. मात्र कुठेतरी ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. काय सांगणार? ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत असं म्हणता येणार नाही, कारण की ग्राहक काय करत आहे की ग्राहक सध्या थोडं थोडं करून सोनं अक्युमुलेट करतच आहे. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पूर्वी होती ती सुद्धा आताही सुद्धा त्याच पद्धतीने चालू आहे. फक्त एवढं आहे की बाबा 10 ग्रॅमच्या ऐवजी 8 ग्रॅम 7 ग्रॅम सोनं घेऊन ते सध्या त्या दराचा फायदा घेत आहेत. सर, सध्या गुंतवणूकदार हे या ठिकाणी कच्चं तेलामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक केली होती. मात्र आता कुठेतरी सोन्याकडे गुंतवणूकदार हे गुंतवणूक करताना दिसून येत आहे. काय सांगणार? हो, नक्कीच सोन्याकडे गुंतवणूकदार थोडा कालावधी होता तो, पण सोन्याची जी स्टॅबिलिटी आहे, सोन्याने जे रिटर्न आजपर्यंत दिलेलं आहे त्याचा जर विचार केला किंवा त्याचा जर सध्या एक ग्राफ बघितला, त्यामुळे गुंतवणूकदार परत एकदा सोन्याकडे वळलेले आहेत. भविष्यात सोन्यात गुंतवणूक केली ती फायदेशीर ठरेल का? आजपर्यंत जरी आपण बघितलं तर सोन्याचा एक रेशो जरी बघितला तर सोन्याने जे रिटर्न दिलेले आहे तर ते चांगलेच दिलेले आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आणि दीर्घकाळासाठी लॉंग टर्मचा विचार करता सोनं हे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलंच मानण्यात येईल असं वाटतं. नक्कीच जळगावच्या बाजारामध्ये आज सोनं 1300 ते 1400 रुपयाने या ठिकाणी घसरलं आहे व चांदीमध्ये 7,000 रुपयाची घसरण झाली आहे.